सह्याद्रीच्या कुशीत वसलेला सातारा शहराचा रक्षक आणि स्वराज्याच्या इतिहासातील एक अभेद्य गड म्हणजे किल्ले अजिंक्यतारा. हा केवळ दगड मातीचा डोंगर नसून तो छत्रपती शिवरायांच्या ध्येय धोरणांचा आणि कठीण काळातील धैर्याचा जिवंत प्रतीक आहे. आज आपण जाणून घेणार आहे शिवराय आणि अजिंक्य किल्ल्याचा हा सुवर्ण इतिहास. 27 जुलै 1673 हा तो ऐतिहासिक दिवस. पन्हाळगड जिंकल्यानंतर महाराजांनी साताऱ्याच्या दिशेनं कूच केली. हा किल्ला तेव्हा आदिलशहाच्या ताब्यात होता, पण मराठ्यांच्या पराक्रमापुढे आदिलशाही फौजेचा निभाव लागला नाही. अवघ्या काही दिवसातच शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. याचं मूळ नाव सातारा, पण हा किल्ला स्वराज्यासाठी सदैव अजिंक्य राहावा याच हेतून महाराजांनी याचं नाव ठेवलं अजिंक्यतारा. अजिंक्यताऱ्याचा इतिहास एका भावूक घटनेचाही साक्षीदार आहे. 1675-76 दरम्यान दक्षिण दिग्विजयाच्या तयारीत असलेल्या महाराजांना या किल्ल्यावर असताना आजारी पडले होते. सुमारे 2 महिने महाराजांचं वास्तव्य या गडावर. इथल्या मातीनं शिवरायांच्या प्रकृतीतील चढ उतार पाहिले. याच काळात महाराजांनी आजारपणावर मात करून पुन्हा स्वराज्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं. रायगड ही स्वराज्याची मुख्य राजधानी असली तरी प्रशासकीय आणि लष्करी दृष्ट्या अजिंक्यतारा हा स्वराज्याची दुसरी राजधानी मानता येईल. दक्षिणेतील मोहिमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा एक मजबूत आधार त्यावेळेला होता. पुढे जाऊन छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या काळात साताऱ्याला अधिकृत राजधानीचा मान मिळाला, ज्याची पायाभरणी खुद्द शिवरायांनीच केली होती. आजही अजिंक्यतारा ताठ म्हणून उभं राहून शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगतो. शिवजयंतीच्या निमित्तानं शिवपद स्पर्शानं पावन झालेल्या या अजिंक्य मातीला हा मानाचा मुजरा. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये जरूर सांगा. जय जिजाऊ जय शिवराय असं त्या कमेंट्स मध्ये नक्की लिहा. पाटील पाटील घेऊन आला पाटील की. Presented by Bakey's Bakery.